नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की लो फीस कॉलेजेस इन महाराष्ट्र। तर हे कोणतं कॉलेज आहे तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता। पूर्णपणे मी डिटेल्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे याच्याविषयी अगदी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। तर त्या कॉलेजचा किती कट ऑफ गेला होता 2024मध्ये आणि त्याची कॉलेजची फीस किती आहे तीही अगदी पूर्णपणे या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पॅरेंट्सनी पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार लास्ट इयरला 2024मध्ये ह्या कॉलेजला किती मार्काला ॲडमिशन्स मिळालेलं आहे। तर ओके, भारतरत्न मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये। तर त्या कॉलेजचा कोड नंबर आहे, तुम्ही पाहू शकता इथे 1157 हा कॉलेजचा कोड नंबर काढलेला आहे। आणि त्याचबरोबर या कॉलेजचा इंटेक पण इथं दिलेला आहे। मी 100च्या कॅपॅसिटीने इथे कॉलेजचा इंटेक आहे। आणि त्या कॉलेजचे कॅटेगरी वाईज 2024चा कट ऑफ किती गेलेला होता आणि फी पण किती आहे। तर फी 7,50,000 पर इयर त्या कॉलेजची फीस आहे। त्याच्याबरोबर हे पूर्णपणे अगदी मी कट ऑफ पूर्ण सांगणार आहे, अगदी राऊंड वाईज, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। अगदी राऊंड 1, 2 आणि 3 हे पूर्णपणे तिन्ही मी राऊंड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहिल्यांदा आपण कॅटेगरी ते पाहूया। SC कॅटेगरीचं मी काढलेलं आहे। मेलचा 570ला झालेला आहे ॲडमिशन फर्स्ट राऊंडला। सेकंड राऊंडला तिथे विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं नाही आणि थर्ड राऊंडला 557ला तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे मेलला। आणि फिमेलचा जर विचार केला तर फिमेलचा SC कॅटेगरीचा फर्स्ट राऊंडला 560ला झालेला आहे। आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीचं पण इथे मी काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। फर्स्ट राऊंडला 432ला ॲडमिशन मिळालेलं आहे। सेकंड राऊंडला ST कॅटेगरीला मेलमध्ये 441 आणि थर्ड राऊंडमध्ये ST कॅटेगरीला मेलला 431ला। त्याचबरोबर ST कॅटेगरीला फिमेलसाठी 430ला फर्स्ट राऊंडला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर VJ कॅटेगरीचं पहा तुम्ही, फर्स्ट राऊंडला मेलचा 598ला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि सेकंड राऊंडला तिथे ॲडमिशन नाही झालेलं आहे। आणि थर्ड राऊंडला 596ला तिथे मेलचं ॲडमिशन झालेलं आहे VJ कॅटेगरीचं। आणि त्याचबरोबर फिमेलचं VJ कॅटेगरीचं फर्स्ट राऊंडला 597ला ॲडमिशन झालेलं आहे। त्याचबरोबर थर्ड राऊंडला 595ला तिथे VJ कॅटेगरीचं ॲडमिशन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर NT1 तुम्ही ते पाहू शकता की फर्स्ट राऊंडमध्ये मेलचा 601ला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। NT2ला मेलचा 633ला गेलेला आहे आणि फिमेलचा 618ला गेलेला आहे। तर थर्ड राऊंडमध्ये फिमेलचा 615ला ॲडमिशन तिथं झालेलं आहे। आणि NT3चा जर विचार केला आपल्याला फिमेलचं इथे ॲडमिशन पाहू शकता तुम्ही, 634ला ॲडमिशन झालेलं आहे। आणि सेकंड राऊंडमध्ये NT3चं फिमेलचं 637ला ॲडमिशन झालेलं आहे। त्याचबरोबर इथे OBCचं पण मी इथं दाखवत आहे। OBCचं मेलचा 637ला ॲडमिशन झालेलं आहे फर्स्ट राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये मेलचं 636ला झालेलं आहे आणि थर्ड राऊंडला 634ला तिथे ॲडमिशन झालेलं आहे OBC कॅटेगरीचं। आणि OBCची कॅटेगरीमध्येच फिमेलचं 637ला ॲडमिशन झालेलं आहे। सेकंड राऊंडमध्ये 636ला गेलेला आहे कट ऑफ आणि थर्ड राऊंडमध्ये OBCचा 635ला फिमेलचं ॲडमिशन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे SCBCचं पण काढलेलं आहे। मेलचा 633ला ॲडमिशन गेलेलं आहे फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला 639ला ॲडमिशन झालेलं आहे। थर्ड राऊंडला 630 मार्कावरती SCBCच्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन झालेलं आहे थर्ड राऊंडला मेलचं। आणि SCBCचं फिमेलचं पाहू शकता आपण, 634ला गेलेलं आहे फर्स्ट राऊंड आणि फिमेलला थर्ड राऊंडला 629ला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मेलला फर्स्ट राऊंडला 639ला ॲडमिशन झालेलं आहे। सेकंड राऊंडला 651ला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि थर्ड राऊंडला 636 मार्कावरती विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। तेच तुम्ही फिमेलचं पाहू शकता। ओपन कॅटेगरीला फर्स्ट राऊंडला 645ला ॲडमिशन मिळालेलं आहे। फिमेलचा इथं कट ऑफ वाढलेला आहे ओपन कॅटेगरीचा। आणि सेकंड राऊंडला 667ला ॲडमिशन गेलेलं आहे आणि थर्ड राऊंडला 654ला तिथं फिमेलला थर्ड राऊंडला तिथे ओपन कॅटेगरीला ॲडमिशन झालेलं आहे। तर हे पूर्णपणे अगदी पूर्ण कॅटेगरीचं मी अगदी तुम्हाला कट ऑफ 2024चा पूर्णपणे सांगितलेला आहे। तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे ह्या ठिकाणी असणार हे कॉलेज खूप आपण ऐकून आहे या कॉलेजबद्दल। त्या कॉलेजची फीस पण कमी आहे, 7,50,000 अशी फी आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक 100चा आहे। तर अगदी तुम्ही फी स्ट्रक्चर पण इथे तुम्ही पूर्णपणे पाहू शकता। तर फर्स्ट इयरची MBBSची फी स्ट्रक्चर दिलेली आहे 7,50,000 आणि हॉस्टेल अँड ट्रान्सपोर्टचा पण तिथे फी स्ट्रक्चर दिलेला आहे 80,000।
तर हे पूर्णपणे अगदी त्यांनी पेवेल कुठे करायचं आहे, कसं करायचं, हे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स या न्यूजमध्ये दिलेलं आहे. तुम्ही अगदी पूर्णपणे डिटेल्स वाचा. डी कसा काढायचा, काय करायचं, त्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे माहिती दिलेली आहे. आणि ह्या जर कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही नक्कीच अगदी संपर्क करू शकता. अगदी जे काही विद्यार्थी आत्ता ह्या मार्कांमध्ये असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना अगदी 10-20 मार्क कमी येत असतील, तेही विद्यार्थी अगदी 2025मध्ये ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं. कारण 2025मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळजवळ 5 ते 10 मार्काचा नक्कीच डिफरन्स होणार आहे, कमी नाही येणार आहे. त्यामुळे ह्या रेंजमध्ये तुमचे जर मार्क असेल तर तुम्हाला नक्कीच 100% ह्या कॉलेज ॲडमिशन मिळणार आहे. हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ओके मित्रांनो, तुम्ही छान अभ्यास करा, तुमचे सगळे ड्रीम स्वप्न पूर्ण करा. एवढंच त्यानंतर मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच गरजूंना पण हा सेंड करा आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला वरचीवर अशी युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. काही डाऊट्स असेल तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉलिंग नंबर पण दिलेला आहे, त्यावरती पण तुम्ही अगदी कॉल करून डिटेल्स विचारू शकता. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.